गावात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया याविषयी आरोग्य शिक्षण देत आहे। आरोग्य शिक्षणाच्या दरम्यान आम्हाला आढळून आलेली डासाळी, या पाण्यात असलेले डासाळी खाली करून घेण्यास आम्ही ग्रामस्थांना विनंती करत आहे आणि पुढे डास आळी तयार होऊ नये यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याबद्दल मार्गदर्शन करत आहे। आणि ह्या सध्या मुंबई, पुणे इथं डेंग्यू, मलेरिया या रोगाचे बरेचसे रुग्ण आढळून येतात। तर या मुंबईहून, पुणेहून आलेले आपल्या इथं दूषित जर रुग्ण आला असेल तर हा रुग्ण आपल्या गावात आला असेल तर ह्या आपल्या गावात येऊन त्याला जर ह्या पाण्यातील शुद्ध पाण्यातला डास चावला असेल, तो जर आपल्याला चावला तर या डासापासून आपल्याला या जंतूची लागण होऊ शकते आणि आपल्याला पण मलेरिया होऊ शकते। याबद्दल आरोग्य शिक्षण देण्यात आले। या डासापासून चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू, यासारखे आजार होऊ शकतात। याबद्दल आम्ही या गावातनी साखरा या गावात मार्गदर्शन करत आहे। यासाठी सर्वात महत्त्वाचं की आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळायला पाहिजे। कोरडा म्हणजेच आपल्या घरातील भांडे, आंघोळीचे वापराचे जे भांडे आहेत एक दिवस पूर्ण कोरडे करून बुडं बिडं पुसून स्वच्छ करून भरायला पाहिजे। आठवड्यातून असं जर एक दिवस कोरडा पाळला तर त्यामुळे आपल्याला जे डासाचं जे 10 दिवसाचं जीवनचक्र आहे हे तयारच होणार नाही। त्यामुळे आपल्या गावातली डास हे तयार होणार नाही। तर त्या डास तयारच नसेल तर आपल्याला हे चावणार नाही। त्यामुळे आपल्याला मलेरिया, चिकनगुनिया या प्रकारचे आजार होणार नाही। आता आम्ही ह्या डास आळी या घरी आलेला असता आम्हाला या 2 टाके बघितले असताना एका टाक्यातनी डास आळी आढळून आलेली आहे। तर या डासाळी आम्हाला डासाळीचा नायनाट करण्यासाठी आमच्याकडे टेमीफास्ट नावाचे द्रावण आहे। तर आम्ही या पाण्यात ते आता टाकणार आहे आणि ते खाली करून घेत आहे। हा टेमीफास्ट केमिकल आहेत। तर यामध्ये हे इथे जंतू वगैरे आहेत। 10 ml टाकायचं साधारणतः 100 लिटर मध्ये 10। अच्छा अच्छा, हां बोला सर। आम्ही याचे प्रमाण जे आहे जवळपास 10 लिटर पाण्याला 1 ml हे द्रावण आम्ही टाकत आहे। तर या टाकीमध्ये जवळपास आम्हाला 100 लिटर पाणी आढळून आलेलं आहे। त्या प्रमाणात आम्ही 10 ml हे द्रावण टाकलेलं आहे। तर आता काय करायचं सर? किती वेळ ठेवायचं काय आता यानंतर आता 2 तासात 2 ते 3 तास हा पाणी असंच राहू द्यायचं आणि हे खाली करून घ्यायचं। त्यानंतर डासाळी मरलेली आपल्याला आढळून येईल आणि पाणी फेकून द्यायचं। हा पाणी वापरायचं नाही, हे फेकून द्यायचं। अच्छा अच्छा।